आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी राकेश कोकळे यांनी माधवजी पॉईंटच्या खालच्या जंगल परिसरात स्वच्छता अभियान राबवून माथेरान प्लास्टिक मुक्त करण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला। या परिसराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक असून जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा साचलेला आढळून येतो। पर्यावरण प्रेमी राकेश कोकळे यांनी आज आणि स्थानिक नागरिकांना पर्यावरण दिनानिमित्त आवाहन केले। जंगलातील कचरा याबाबत माथेरानचे संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच जबाबदार यंत्रणांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माधवजी पॉईंटच्या खालच्या जंगल परिसराची तात्काळ पाहणी करावी आणि आवश्यक स्वच्छता व संवर्धनात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात। अन्यथा या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, जैवविविधता आणि पर्यावरण धोक्यात येण्याची भीती आहे। माथेरान हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर एक अमूल्य नैसर्गिक वारसा आहे। त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। प्लास्टिक मुक्त माथेरान, स्वच्छ आणि सुंदर माथेरान, पर्यावरण वाचवा, माथेरान वाचवा, भविष्यासाठी निसर्ग जपा। पॉईंटच्या खालच्या साईडच्या जंगल परिसरामध्ये आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले। ह्या अभियानात हजारो बिस्लरी बॉटल आणि प्लास्टिक उचलण्यात आले। सध्याची माधवजी पॉईंटची परिस्थिती खूप बक्कल होत चाललेली आहे। पर्यावरणात अनेक प्लास्टिक आणि अनेक रॅपर्स पडलेले आहेत, झाडं तुटलेली आहेत। सध्याची पर्यावरणाची परिस्थिती माथेरानची आणि माधवजी पॉईंटच्या खालच्या जंगल परिसराची खूप खराब होत चाललेली आहे। माथेरानच्या अधिकाऱ्यांनी आणि माथेरानच्या लोकप्रतिनिधींनी आज पर्यावरण दिनानिमित्त आज आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन माधवजी पॉईंटच्या खालच्या जंगल परिसराची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करावा, अन्यथा माधवजी पॉईंटच्या खालचं जंगल परिसर हे वाचणार नाही। भविष्यात या जंगल परिसर वाचला नाही तर सध्या तिथे कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।